आणि सुरुवातीला बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण बांगलादेशमधील हिंदू तरुणाच्या मृत्यूचे पडसाद आहेत ते मुंबईमध्ये सुद्धा उमटत आहेत। बजरंग दलानं सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर हे आंदोलन केलेलं आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय। बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचे मुंबईमध्ये पडसाद उमटताना आपण बघतोय। अनेक कार्यकर्ते जमलेले आहेत, आंदोलनकर्ते जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून रस्त्यावर रस्ता रोको करत हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। बजरंग दलाचं हे आंदोलन आहे। सीएसएमटी स्टेशन बाहेर रास्ता रोको आंदोलन त्यांच्याकडून करण्यात आलंय। पोलिसही आपला दिसतायत, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न दिसतायत, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र बजरंग दलाचे जे आंदोलन करते आहेत ते काही ऐकण्याचं नाव घेत नाहीयेत। बांगलादेशमध्ये हिंदू तरुणाची अमानुषपणे हत्या करून मृतदेह झाडाला बांधून जाळलेलं होतं। ही धक्कादायक घटना घडलेली होती। त्याचे व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते आणि त्याचेच हे पडसाद आहेत जे मुंबईमध्ये उमटत आहेत। बजरंग दलाकडून हे आंदोलन केलं जात आहे, रास्ता रोको केला जातोय आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। पोलिसही आपल्याला दिसत आहेत। अनेक जे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर झोपलेले आहेत। रास्ता रोको त्यांच्याकडून केला जातोय। महिला कार्यकर्त्यांचा सुद्धा यामध्ये आपल्याला सहभाग दिसतोय। सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर हे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि त्याची आपण ही दृश्य बघतोय। बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचे जे पडसाद आहेत ते संपूर्ण राज्यभर उमटत आहेत आणि आपण ही दृश्य बघतोय। मुंबईमधून सीएसएमटी स्टेशनच्या बाहेरून ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी रास्ता रोको केला जातोय आणि आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जातात। आपण ही दृश्य बघू शकतोय। पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले होते, ते सुद्धा तोडण्याचा किंवा तो बाजूला करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केलाय। हो रहे अत्याचार हिंदुओं के ऊपर। आज विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत ने आंदोलन निकाला था, लेकिन मुंबई पुलिस ने हमारे कार्यकर्ताओं के साथ धक्का मुक्की, मारा मारी और उनको बिना विश्व हिंदू परिषद से अधिकारी हैं। हाँ, विश्व हिंदू परिषद में अधिकारी है। इन बांग्लादेश के गद्दारों को देश से बाहर निकाले सरकार, और जो हमारे हिंदू भाइयों को मारे हैं ना, उनको गोली मारनी चाहिए सरकार को। अब हिंदू समाज ये बर्दाश्त नहीं करेगा, चाहे कोई भी सरकार हो। अगर हिंदुत्ववादी सरकार में बजरंग दल के कार्यकर्ताओं के ऊपर अत्याचार हो रहा है, वो हिंदू समाज बर्दाश्त नहीं करेगा।